काय काय बघत होतो. ओके, सो रेसिप्रोकेटिंग पंप कशी होतो आपण ते बघत होतो. मग रेसिप्रोकेटिंग पंप काय आहे तर वन ऑफ द मोस्ट कॉमन टाइप ऑफ सिस्टीम हा एक मोस्ट कॉमन टाइप आहे सिस्टीमचा. अनलिमिटेड रिझर्वायर सिस्टीम बट एक्सपेन्सिव्ह. त्याच्यामध्ये रिझर्वायरची सिस्टीम म्हणजे सॉल्व्हंट सिस्टीम अनलिमिटेड आहे. ऍट अ टाइम आपण अनलिमिटेड सॉल्व्हंट हे करू शकतो, ठेवू शकतो, त्याच्यासाठी यूज करू शकतो. बट इट इज एक्सपेन्सिव्ह. अनदर प्रॉब्लेम इज that it provides the variable pressure must reverse stroke to refill. तर ह्याच्यामध्ये काय होतं की हे व्हॅरिएबल प्रेशर क्रिएट करतं, प्रोड्यूस करतं आणि ते रिव्हर्स होतं. म्हणजे जेव्हा पंप मधून एखादी गोष्ट तर इथं खाली दाखवलं बघा, पास होते आणि परत रिव्हर्स होते, ते रिफिल होते. पंप मधनं पास होते परत रिफिल होते, बॅकवर्ड येते ते. व्हॅरिएबल प्रेशर मस्ट रिव्हर्स स्ट्रोक टू रिफिल म्हणजे एकदा पास होते तिथून आणि परत ते रिफिल होते. हा एक त्याचा प्रॉब्लेम आहे किंवा आपण डिसएडव्हान्टेज आहे असं म्हणू शकतो. नेक्स्ट डिस्प्लेसमेंट पंप. आता नेक्स्ट पंप आपल्याला कोणता बघायचा आहे तर डिस्प्लेसमेंट पंप काय आहे ते बघायचंय. पल्स फ्री स्मॉल कपॅसिटी, ह्याची कपॅसिटी जी असते ती स्मॉल आहे, 250 ml एवढी. त्यानंतर मिलीलिटर. नो ग्रॅडियंट इल्युजन, ह्याच्यामध्ये ग्रॅडियंट इल्युजन होत नाही. आणि त्यानंतर लिमिटेड मोबाईल फेज कपॅसिटी, मोबाईल फेजची कपॅसिटी जी आहे ती सुद्धा लिमिटेड आहे त्याच्यामध्ये. आता इथं त्याचं डेमो हे दाखवले बघा, इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे काय काय आहे तर इथं मोबाईल फेज आहे, सिलेंडर आहे हे. त्यानंतर थोडस आपण झूम करूया म्हणजे नीट लक्षात येईल. 2 LC कॉलम म्हणजे लिक्विड कॉलम आहे इथे हा. त्यानंतर क्रोमॅटोग्राफी कॉलम. ड्राईव्ह मोटार आहे, ही मोटार आहे. सेंट्रल डिटेक्टर्स, सेंट्रल डिटेक्टर्स आहेत हे, जे इथं कनेक्ट केलेले आहेत. सिलेंडर आहे, पिस्टन आहे, त्यानंतर सील आहे आणि मोबाईल फेज आहे. एक ह्या कॉलम हे सॉरी पंपचं एक डिस्प्लेसमेंट पंपचं एक इन्स्ट्रुमेंटेशन आहे हे. नेक्स्ट आता सॉल्व्हंट डिलिव्हरी सिस्टीम. त्याच्यासाठी रिक्वायरमेंट काय काय आहेत, सॉल्व्हंट डिलिव्हरी सिस्टीम साठीच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत त्या आपण बघूया आता. तर ability to mix the solvents and vary polarity of mobile phase during a run. काय होतं तर त्याच्यामध्ये ability अशी असते म्हणजे सॉल्व्हंट जेव्हा मिक्स होतात त्यावेळेस अँड व्हॅरी पोलॅरिटी, त्याची जी पोलॅरिटी आहे ती व्हॅरी होते ऑफ मोबाईल फेज, त्या मोबाईल फेजची ड्युरिंग रन, जेव्हा ते रन होत असतं त्यावेळेस. त्यानंतर अनलिमिटेड सॉल्व्हंट रिझर्वायर, सॉल्व्हंट रिझर्वायर जे आहेत ते अनलिमिटेड आहेत. त्यानंतर जनरेशन ऑफ प्रेशर अप टू 6000 PSI, ते प्रेशर जनरेशन किती आहे अप टू 6000 PSI. त्यानंतर फ्लो रेट्स रेंजिंग फ्रॉम 0.1 to 10 ml per minute, म्हणजे फ्लो रेट त्याचा एवढा आहे 0.1 to 1
मिलीलिटर पर मिनिट एवढा फ्लो रेट आहे, एवढी रेंज आहे त्याची. त्यानंतर फ्लो रिप्रोड्युसिबिलिटीज ऑफ 0.5% और बेटर. त्याची जी रिप्रोड्युसिबिलिटी आहे, फ्लोची रिप्रोड्युसिबिलिटी जी आहे ती 0.5% किंवा त्याच्यापेक्षा जास्त और बेटर, त्यापेक्षा जास्त त्याची रिप्रोड्युसिबिलिटी आहे. रेजिस्टन्स टू करोजन बाय अ व्हरायटी ऑफ दी सॉल्व्हंट्स. त्या सॉल्व्हंट्स पासून म्हणजे वेगवेगळ्या सॉल्व्हंट पासून, व्हरायटी ऑफ सॉल्व्हंट पासून त्याचं जे करोजन होणार आहे ते रेजिस्ट केलं जातं त्याला, त्या करोजनला. त्यानंतर पल्स फ्री आउटपुट, त्याचं जे आउटपुट आपल्याला मिळतं ते पल्स फ्री असतं. नेक्स्ट आता इंजेक्टर्स काय आहेत, तर सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम, सॅम्पल वॉल्व आणि सिरिंज. ते आपण HPLCच्या डेमॉन्स्ट्रेशन मध्ये पाहिलं होतं की सॅम्पल म्हणजे सिरिंजच्या थ्रू आपण इंजेक्टर पोर्ट मध्ये सॅम्पल इंजेक्ट करतो. तेच सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम मध्ये सॅम्पल वॉल्व आहे आणि सिरिंज आहे. त्यानंतर सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम मध्ये म्हणजे एक्झॅक्ट काय तर त्यांनी खाली एक हे दिले बघा, सिरिंज दाखवली, इंजेक्टर पोर्ट आहे, वॉल्व आहे. ही एक प्रोसेस म्हणजे पूर्ण एक त्याचं डेमॉन्स्ट्रेशन टाइप शॉर्ट मध्ये त्यांनी दाखवले काय आहे इंजेक्टर पोर्ट किंवा सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम काय आहे ते. फॉर इंजेक्टिंग दी सॉल्व्हंट थ्रू दी कॉलम, मिनिमाइज पॉसिबल फ्लो डिस्टर्बन्सेस. जेव्हा सॉल्व्हंटला आपण कॉलम मध्ये इंजेक्ट करत असतो, सॅम्पलला इंजेक्ट करत असतो, ती एक प्रोसेस आहे. त्यानंतर मिनिमाइज पॉसिबल फ्लो डिस्टर्बन्सेस, ते जे फ्लो होतोय त्या फ्लो मध्ये जे जे येणारे डिस्टर्बन्सेस आहेत ते मिनिमाइज करावे लागतात किंवा करायचे असतात इन सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम. नंतर लिमिटिंग फॅक्टर इन प्रिसिजन ऑफ लिक्विड क्रोमॅटोग्राफिक मेजरमेंट. आता ह्याच्यामध्ये लिमिटिंग फॅक्टर हा चेक केला जातो कशासाठी, तर इन प्रिसिजन ऑफ लिक्विड क्रोमॅटोग्राफिक मेजरमेंट. म्हणजे लिक्विड क्रोमॅटोग्राफिक मेजरमेंट चेक करण्यासाठी त्याचं प्रिसिजन लिमिटिंग फॅक्टर चेक केलं जातं. व्हॉल्युम्स मस्ट बी स्मॉल, ते ह्याचे जे व्हॉल्युम्स आहेत ते स्मॉल असले पाहिजेत किंवा आहेत. 1 to 500 μl एवढं आहे, म्हणजे मायक्रॉन लिटर एवढे त्याचे काय म्हणतो आपण त्याचं व्हॉल्युम आहे. त्यानंतर सॅम्पलिंग लूप्स. आता सॅम्पलिंग लूप्स कसे आहेत तर इंटरचेंजेबल लूप्स आहेत. 5 to 500 μl ऍट प्रेशर्स अप टू 7000 PSI. प्रेशर किती 7000 PSI पर्यंत आहे. आणि त्याचं इंटरचेंजेबल जे लूप्स आहेत त्याच्यामधले ते 5 to 500 मायक्रोलिटर एवढे आहेत. त्यानंतर आता डायरेक्ट इंजेक्शन ऑटो सॅम्पलर, त्याचं एक इन्स्ट्रुमेंटेशन दिलंय. तर इथं काय दिलंय, फ्रॉम पंप मधून इथे येतं, कॉलम कडे जातं. नंतर ही निडल आहे वायल. त्यानंतर हे काय मेजरिंग पंप आहे इथे. त्यानंतर इथं पण सेम तीच प्रोसेस आहे, फ्रॉम पंप आणि टू कॉलम. इथे इंजेक्ट होतं, इथं लोड होतं. म्हणजे इंजेक्ट होण्याची प्रोसेस इथं दाखवली आहे, लोड होण्याची प्रोसेस इथं दाखवली आहे. म्हणजे पहिल्यांदा इंजेक्ट करतो आपण सॅम्पल, इंजेक्ट केल्यानंतर पहिल्यांदा पंपच्या थ्रू म्हणजे ते काही सॅम्पल जे आहे ते पंप मध्ये जातं, काही कॉलम मध्ये म्हणजे पंपच्या थ्रू कॉलम मध्ये जातं नंतर. आणि इथे काय होतं लोडिंग मध्ये की पंप मधून पण येतं, मग कॉलम मध्ये जातं. आणि इथं निडल आहे, वायल आहे, ती वायल्स असतात, मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यामध्ये वायल्स असतात, त्याच्यामध्ये सॅम्पल ते भरलं जातं. तर ते वायल आणि इथं मेजरिंग पंप आहे, इथं मेजर केलं जातं. हे आहे डायरेक्ट इंजेक्शन ऑटो सॅम्पलर. त्यानंतर आता सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम एक्झॅक्ट काय आहे ते आपण बघूया. सेव्हरल डिव्हाइसेस आर अवेलेबल आयदर फॉर दी मॅन्युअल और ऑटो इंजेक्शन ऑफ दी सॅम्पल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस अवेलेबल आहेत फॉर आयदर फॉर मॅन्युअल और ऑटो इंजेक्शन ऑफ दी सॅम्पल. म्हणजे मॅन्युअल किंवा ऑटो इंजेक्शन सिस्टीम साठी त्या सॅम्पलच्या इंजेक्शन प्रोसेस साठी वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस अवेलेबल आहेत. डिफरंट डिव्हाइसेस आर सेप्टम इंजेक्टर्स, स्टॉप फ्लो इंजेक्टर्स अँड रेओडाइन इंजेक्टर्स. म्हणजे लूप वॉल्व टाइप. आता आपण लूपचे बघितले ना, लूप्स होते त्याच्यामध्ये. एक सेकंड. हे इंटरचेंजेबल लूप्स, हे सॅम्पल इंजेक्टिंग सॅम्पल्स मध्ये इंटरचेंजेबल लूप्स, मग हे लूप्सच्या अकॉर्डिंग तो त्याचा एक पार्ट आहे.
काय रेओडाइन कॉलम्स, रेओडाइन इंजेक्टर्स म्हणून. तर कोणत्या कोणत्या आहेत डिफरंट डिव्हाइसेस आर सेप्टम इंजेक्टर्स, स्टॉप फ्लो इंजेक्टर्स अँड रेओडाइन इंजेक्टर्स. त्याला लूप वॉल्व टाइप असं पण म्हणतात. And the Reodyne injectors is the most popular injector. It has a fixed volume loop like 20 ml or 50 ml or more. Injector has two modes, load position and inject mode. असे दोन टाइप दोन मोड आहेत त्याच्यामध्ये. काय काय रेओडाइन इंजेक्टर जो आहे तो मोस्ट पॉप्युलर इंजेक्टर आहे. दिस हॅज अ फिक्स्ड व्हॉल्यूम लूप. लाईक फिक्स्ड व्हॉल्यूम लूप आहे, म्हणजे त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो फिक्स्ड आहे, फिक्स्ड व्हॉल्यूम लूप आहे. लाईक 20 ml to 50 ml और मोर, म्हणजे 20 to 50 असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल. इंजेक्टर हॅज टू मोड्स, दोन मोड आहेत, लोड पोझिशन अँड इंजेक्ट मोड. हे दोन मोड आहेत. Limit of precision of HPLC, sample size 0.5 to 500 ml. त्यानंतर नो इंटरफेरन्स विथ द प्रेशर, या प्रेशरच्या थ्रू इंटरफिअरन्स होत नाही. बेस्ड ऑन दी सॅम्पल लूप, त्याच्या सॅम्पलच्या बेस्ड काय आहे, म्हणजे सॅम्पलच्या बेस्ड जो लूप आहे 1 to 100 ml, रिप्रोड्युसिबिलिटी 0.1% अँड प्रेशर इज ग्रेटर दॅन 7000 PSI. ऑटो सॅम्पलर काय, ऑटो सॅम्पलर आहे, तर ऑटो सॅम्पलर काय सांगतोय, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, तर इंजेक्ट कंटिन्युअसली व्हेरिएबल व्हॉल्यूम 1 मायक्रोलिटर टू 1 मिलीलिटर, कंट्रोल्ड टेम्परेचर एन्व्हायरमेंट फॉर दी डेरिव्हेटायझेशन रिॲक्शन. आणि ह्याच्यामध्ये टेम्परेचर कंट्रोल केलं जातं एन्व्हायरमेंट, आणि कशासाठी, तर डेरिव्हेटायझेशन रिॲक्शन, त्या रिॲक्शनसाठी. आणि ऑटो सॅम्पलर मध्ये काय आहे, इंजेक्ट कंटिन्युअसली व्हेरिएबल व्हॉल्यूम, म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे 1 ml to 1 ml पर्यंतच्या व्हॉल्यूम मध्ये ते सॅम्पल जे आहे ते इंजेक्ट केले जातं, ते कंटिन्युअस इंजेक्ट होत राहतं ह्याच्यामध्ये ऑटो सॅम्पलर. त्यानंतर प्री कॉलम आणि कॉलम. प्री कॉलम काय आहे, तर रिमूव्ह इम्प्युरिटीज फ्रॉम दी सॉल्व्हंट. प्री कॉलम मध्ये काय होतं, तर सॉल्व्हंट पासून आलेल्या ज्या काही इम्प्युरिटीज आहेत त्या रिमूव्ह होतात. आणि सॅच्युरेट्स द मोबाईल फेज विथ लिक्विड ऑफ स्टेशनरी फेज बिफोर द अनालिटिकल कॉलम. मग हे काय होतं याच्यामध्ये, तर मोबाईल फेज सॅच्युरेट होते विथ द लिक्विड, त्या लिक्विड मुळे ऑफ स्टेशनरी फेज, त्या स्टेशनरी फेजच्या बिफोर अनालिटिकल कॉलम, त्या अनालिटिकल कॉलम मध्ये जाण्याच्या आधी. आणि कॉलम, कॉलम काय आहे, तर स्ट्रेट आहेत, 15 to 150 सेंटीमीटर इन लेंथ, 15 ते 150 सेंटीमीटरच्या लेंथ मध्ये आहेत. 2 to 3 mm आयडी, त्याचं हे जे आहे काय म्हणतो आपण, आयडी काय ते चेक करावं लागेल, तर ते 2 to 3 mm आहे त्याची पॅकिंग. सिलिका जेल, अल्युमिना आणि सिलाइट. पॅकिंग कशा कशाच्या थ्रू केलं जातं, सिलिका जेल, अल्युमिना आणि सिलाइटच्या थ्रू त्याचं पॅकिंग केलं जातं त्या कॉलम्सचं. नेक्स्ट आता कॉलम्स. सॉलिड सपोर्ट बॅकबोन फॉर बॉन्डेड फेजेस. युजली तेच आपण बघितलेलं, एकदा रिवाइज करूया. युजली 10 म्यू, 5 म्यू और 3 म्यू सिलिका और पॉलिमेट्रिक पार्टिकल्स, ह्याच्यासाठी हे यूज केलं जातं. आणि त्याची रेंज 10, 5 अँड 3 म्यू एवढी आहे. बॉन्डेड फेजेस, फंक्शनल ग्रुप्स फर्मली लिंक, म्हणजेच केमिकली बाउंड टू दी सॉलिड सपोर्ट, एक्स्ट्रीमली स्टेबल, reproducible, guard protects the analytical column, particles interferences prolongs the life of the analytical column, and analytical column जे आहे ते काय करतं, performs the separation, ते separation फॉर्म करतं. त्यानंतर आता कॉलम्स म्हणजे हे जे कॉलम्स आहेत त्याचे टाइप्स पण आहेत, आणि एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये काय काय होतं किंवा साईज काय आहे ते इथे त्यांनी सांगितलंय. तर कॉलम, स्टेनलेस स्टील ट्युबिंग फॉर हाय प्रेशर, जेव्हा खूप जास्त हाय प्रेशर असतं त्यावेळेस स्टेनलेस स्टीलच्या ट्यूब्स असलेलं कॉलम्स असतात, त्याच्यामध्ये असतात कॉलम असतात ते. हेवी वॉल ग्लास और PEEK ट्युबिंग फॉर लो. हेवी जे असतात ते हेवी वॉल ग्लास और PEEK ट्युबिंग फॉर लो.
ओके, हेवी वॉल ग्लास किंवा PEEK ट्युबिंग चे यूज केले जातात. कशासाठी? लो प्रेशर साठी. लेस दॅन 600 PS आहे. आता अनालिटिकल कॉलम, अनालिटिकल कॉलम काय आहे तर स्ट्रेट आहे. त्याच्यानंतर 5 to 20 लेंथ किती आहे? 5 to 25 सेंटीमीटर. त्याचं DC किती आहे? 3 to 5 mm. DP आहे 35 मायक्रोमीटर. एन आहे त्याचं 40K to 70K प्लेट्स पर मिनिट. ओके, 40K to 70K प्लेट्स पर मिनिट. नंतर मायक्रो कॉलम, मायक्रो कॉलमची काय लेंथ आहे? 3 to 7.5 सेंटीमीटर मायक्रो कॉलम. त्यानंतर त्याचं डायमीटर आहे 1 to 5 mm. DP आहे 3 to 5 मायक्रोमीटर. एन आहे अप टू 100K प्लेट्स पर मिनिट. हाय स्पीड अँड मिनिमम सॉल्वंट कन्झम्पशन. मायक्रो कॉलम मध्ये काय हाय स्पीड आहे, पण त्याचे सॉल्वंट कन्झम्पशन जे आहे ते कमी आहे, मिनिमम आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे गार्ड कॉलम. गार्ड कॉलम मध्ये काय तर रिमूव्ह पार्टिक्युलेट मॅटर अँड कंटॅमिनेशन, प्रोटेक्ट अनालिटिकल कॉलम, सिमिलर पॅकिंग. गार्ड कॉलम मध्ये काय काय होतं तर रिमूव्ह पार्टिक्युलेट मॅटर, पार्टिक्युलेट मॅटर जे असतात ते रिमूव्ह केले जातात. अँड कंटॅमिनेशन प्रोटेक्ट अनालिटिकल कॉलम म्हणजे ह्याच्यामध्ये कंटॅमिनेशन प्रोटेक्ट केले जातं. सिमिलर पॅकिंग म्हणजे पॅकिंग सारखं, पॅकिंग सारखं. आता ह्याच्यामध्ये कंट्रोल, टी कंट्रोल म्हणजे टेम्परेचर कंट्रोल काय आहे तर इज ग्रेटर दॅन नाही लेस दॅन 150 डिग्री सेल्सिअस अँड 0.1 डिग्री सेल्सिअस असं सांगितलंय. म्हणजे टेम्परेचर कंट्रोल जे आहे ह्याच्यामधलं ते लेस दॅन 150 डिग्री सेल्सिअस आहे. त्यानंतर कॉलम पॅकिंग, कॉलम पॅकिंग मध्ये सिलिका अल्युमिना, पॉलिस्टेरेडिन डायविनाइल बेन्झिन हे कॉलम पॅकिंग मध्ये असतात. काय काय? सिलिका अल्युमिना, पॉलिस्टायरीन डायव्हिनाइल बेन्झिन, सिंथेटिक और अँड आयन एक्सचेंज रेझिन. याच्यामध्ये जे रेझिन यूज केलेलं आहे ते सिंथेटिक और आयन एक्सचेंज रेझिन यूज केलेले. पेलिक्युलर पार्टिकल मध्ये काय काय आहे तर ओरिजिनल स्फेरिकल नॉन पोरस बेड्स, प्रोटीन्स अँड लार्ज बायोमॉलिक्यूल सेपरेशन. त्याचं हे किती आहे? 5 मायक्रोमीटर. त्याचा डीपी जो आहे आपण ह्याला डायरेक्ट प्रेशर बनवू शकतो किंवा हा तेवढं ते जे आहे ते 5 मायक्रोमीटर आहे. पोरस पार्टिकल कॉमन यूज्ड DP 3 to 5 मायक्रोमीटर. नॅरो साइज डिस्ट्रीब्युशन, पोरस मायक्रो पार्टिकल कोटेड विथ दी थिन ऑर्गॅनिक फिल्म्स. पोरस पार्टिकल मध्ये काय काय येतं तर कॉमनली यूज केले जातात 3 to 5 मायक्रोमीटर. त्यानंतर DP आहे त्याचा. त्यानंतर नॅरो साइज डिस्ट्रीब्युशन, साइज डिस्ट्रीब्युशन जे आहे ते नॅरो आहे. पोरस मायक्रो पार्टिकल कोटेड विथ दी थिन ऑर्गॅनिक फिल्म्स. त्याच्यामध्ये पोरस मायक्रो पार्टिकल्स आहेत, कशाने कोट केलेले तर थिन ऑर्गॅनिक फिल्म्सनी कोट केलेले आहेत. इथं एक त्याचं हे दाखवलंय, कॉलम दाखवलंय इथं त्यांनी, गार्ड कॉलम. त्यानंतर एक्झिट दिसतंय. पोरस मेंटेन पोरस मिनिमम आय थिंक. मेन ओके. तर ओव्हरऑल गार्ड कॉलम आणि अनालिटिकल कॉलम म्हणजे तो त्याला कनेक्टेड असतो, हे आपण लक्षात येईल. याच्यामध्ये सिलिकाचं स्ट्रक्चर वगैरे कसं म्हणजे हे केलं जातं तर ते सांगितलंय त्यांनी. आपण बघा नेक्स्ट असेल पुढे पुढे कुठेतरी असेल डायग्राम त्याचं इन्स्ट्रुमेंट कसं आहे ते. आता पॅकिंग काय आहे तर ओरिजिनली दीज वेअर इरेग्युलर सिलिका अँड अल्युमिना. आता पॅकिंग मध्ये काय असतं मेन तर दीज वेअर इरेग्युलर सिलिका, त्याच्यामध्ये इरेग्युलर सिलिका असते अँड अल्युमिना, सिलिका किंवा अल्युमिना. रेंज ऑफ सिंथेटिक रेग्युलरली शेप्ड पॅकिंग आर नाऊ अवेलेबल. आताच्या ह्याच्यामध्ये सिंथेटिक किंवा रेग्युलरली शेप्ड पॅकिंग जे आहेत ते आताच्या काळात ते अवेलेबल आहेत.
त्यानंतर पोरस. पोरस काय तर चॅनल्स थ्रू पॅकिंग, म्हणजे जे चॅनल्सच्या थ्रू पॅकिंग होतं तर ते पोरस आहे. सुपरफिशियली पोरस रफ सरफेस आणि स्मूथ जे आहे तर बेड लाईक. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये पोरस, सुपरफिशियली पोरस आणि स्मूथ असे 3 टाईप आहेत. तर ते काय हे करतात तर पोरस मध्ये चॅनल्स थ्रू पॅकिंग होतं, सुपरफिशियली पोरस मध्ये रफ सरफेस आहे तो त्याच्यामध्ये असतो आणि स्मूथ साठी स्मूथ मध्ये बेड लाईक असतो. त्यानंतर कॉलम स्टेशनरी फेज. तर टुडे मोस्ट पॅकिंग फॉल इनटू 4 क्लासेस. 4 क्लासेस मध्ये त्याचं हे होतं, डिस्ट्रीब्युशन होतं पॅकिंगचं. सिलिका और अल्युमिना, बाउंड फेजेस और आयदर अल्युमिना और सिलिका, जेल्स, कंट्रोल्ड पोअर ग्लास और सिलिका, असे 4 टाइप्स आहेत. नंतर पार्टिशन फेजेस. पार्टिशनच्या काय काय फेजेस आहेत त्याच्यामध्ये. कॅन बी ब्रोकन डाऊन इनटू कशा कशामध्ये आहेत तर नॉर्मल फेज, रिव्हर्स फेज आणि मिक्स्ड फेज. नॉर्मल फेज मध्ये काय तर पोलार मटेरियल्स बाउंड टू दी सपोर्ट, जे पोलार मटेरियल्स आहेत ते त्या सपोर्टला बाइंड होतात. रिव्हर्स मध्ये नॉन पोलार मटेरियल्स बाउंड टू दी सपोर्ट. मिक्स्ड फेज मध्ये मे हॅव सम ऑफ इच, म्हणजे ह्या दोन्ही पैकी एक मिक्स्ड फेज मध्ये असतं. आता हे HPLC इंस्ट्रुमेंटचा पिक्चर, म्हणजे इथं त्यांनी फोटो दाखवलाय. HPLC इंस्ट्रुमेंट कसं आहे त्याचा. आता डिटेक्टर्स काय तर युव्ही डिटेक्टर, सिंगल वेवलेंथ, त्याला फिल्टर असं आपण म्हणतो. व्हेरिएबल वेवलेंथ मोनोक्रोमॅटर आणि मल्टिपल वेवलेंथ PDA. त्यानंतर फ्लोरोसन्स, इलेक्ट्रोकेमिकल अँड मास स्पेक्ट्रोमेट्री, हे त्याचे टाइप्स आहेत. युव्ही, फ्लोरोसन्स, इलेक्ट्रोकेमिकल, मास स्पेक्ट्रोमेट्री. तर युव्ही मध्ये सिंगल वेवलेंथ असते, व्हेरिएबल वेवलेंथ असते, म्हणजे त्याला आपण मोनोक्रोमॅटर असं म्हणतो. सिंगल वेवलेंथला आपण फिल्टर म्हणतो आणि मल्टिपल वेवलेंथ साठी आपण PDA यूज करतो. नंतर डिटेक्टर्स यूज डिपेंड्स अपॉन द प्रॉपर्टी ऑफ द कंपाऊंड्स टू बी सेपरेटेड. डिफरंट डिटेक्टर्स अवेलेबल आर. वेगवेगळे कुठले डिटेक्टर्स अवेलेबल आहेत तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिटेक्टर्स, युव्ही डिटेक्टर्स, फ्लोरोसन्स डिटेक्टर्स, इलेक्ट्रोकेमिकल डिटेक्टर्स, इव्हॅपोरेटिंग लाईट स्कॅटरिंग डिटेक्टर्स, IR डिटेक्टर्स आणि फोटोडायोड अरे डिटेक्टर्स. तर हे 7 टाइप आहेत त्याचे डिटेक्टर्सचे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिटेक्टर्स, युव्ही डिटेक्टर्स, फ्लोरोसन्स डिटेक्टर्स, इलेक्ट्रोकेमिकल डिटेक्टर्स, इव्हॅपोरेटिंग लाईट स्कॅटरिंग डिटेक्टर्स, IR डिटेक्टर्स अँड फोटोडायोड अरे डिटेक्टर्स. PDA त्यालाच म्हणतात. PDA म्हणजे फोटोडायोड अरे डिटेक्टर. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिटेक्टर्स नियरली युनिव्हर्सल बट पुअर डिटेक्शन लिमिट, म्हणजे युनिव्हर्सल आहे पण त्याचं डिटेक्शन लिमिट जे आहे ते पुअर आहे. पासेस विजिबल लाईट थ्रू द 2 कंपार्टमेंट्स, सॅम्पल अँड रेफरन्स. ह्याच्यामधून जेव्हा लाईट पास होते त्यावेळेस विजिबल लाईट पास होते, त्यावेळेस काय होते तर 2 कंपार्टमेंटच्या थ्रू ती पास होते, सॅम्पल अँड रेफरन्स, सॅम्पल आणि रेफरन्सच्या थ्रू. वेन द सॉल्व्हेंट कंपोजिशन are the same light passed through the compartments, the light beam that passes through is recorded as a zero. म्हणजे जेव्हा सॉल्व्हेंटचं कंपोजिशन जे आहे, solvent composition are the same, the light passed through the compartments. Solvent composition same आहे, त्या कंपार्टमेंट मधनं लाईट पास होतीये. The light beam that passes through is recorded as जेव्हा ती पास होते, जो लाईट बीम त्यातून पास होते तो 0 कन्सिडर केला जातो किंवा 0 रेकॉर्ड केला जातो ऍज अ 0 म्हणून. When a solute is in the sample compartment, जेव्हा सोल्यूट सॅम्पल कंपार्टमेंट मध्ये असतं, refractive index changes will shift the light beam from the detector. त्याचं काय होतं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो, विल शिफ्ट द लाईट बीम. त्यामुळं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतो आणि त्यामुळे लाईटचा बीम जो आहे तो चेंज होतो, शिफ्ट होतो. कशापासून तर डिटेक्टर पासून. लिमिट ऑफ डिटेक्शन LOD इज 10 इंच ऑफ द सोल्यूट. लिमिट ऑफ डिटेक्शन LOD किती असतो तर 10 mg ऑफ दी सोल्यूट, त्या सोल्यूटचा 10 mg असतो. आता युव्ही डिटेक्टर काय कसा वर्क करतो वगैरे, तर बेस्ड ऑन द इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स विदिन दी मॉलिक्युल्स,
इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन म्हणजे मॉलिक्युलच्या इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स वर ते हा बेस्ड आहे युव्ही डिटेक्टर. द मोस्ट कॉमन टाइप ऑफ द डिटेक्टर फॉर एलसी म्हणजे खूप मोस्ट कॉमनली यूज होणारा डिटेक्टर आहे इन लिक्विड क्रोमॅटोग्राफी. फिक्स्ड वेवलेंथ आहे HG लॅम्प 254 नॅनोमीटर. ओके. आता इथे दिले पाय इज इक्वल टू ग्रेटर दॅन पाय स्टार. ते त्याची ट्रान्झिशनची स्टेट आहे ती दाखवलेली आहे. नंतर फिक्स्ड वेवलेंथ म्हणजे ह्याची वेवलेंथ फिक्स्ड आहे आणि HG लॅम्प जो आहे त्याची वेवलेंथ किती आहे 254 नॅनोमीटर. टर्नेबल वेवलेंथ आहे सिलेक्टेबल फॉर स्पेसिफिक वेवलेंथ मोनोक्रोमॅटर्स और दी फिल्टर्स. सिलेक्टेबल आहे स्पेसिफिक वेवलेंथ मोनोक्रोमॅटर अँड फिल्टर्स साठी. and the still limited to single wavelengths. ते काही वेवलेंथला म्हणजे सिंगल वेवलेंथला लिमिटेड आहे. म्हणजे एखाद्याची पर्टिक्युलर सरांची तीच वेवलेंथ असते तर त्याला ते हे आहे म्हणजे त्याच्यासाठी आपण हा युव्ही डिटेक्टर यूज करू शकतो. त्यानंतर -1 PG LOD. ओके ते PG आहे बरं का. ओके PG -1 PG LOD. PG त्याचं युनिट आहे. तर लिमिट ऑफ डिटेक्शन -1 PG एवढं आहे ह्याच्यामध्ये. सॉल्व्हंट लिमिटेशन्स विथ युव्ही विजिबल ऍब्सॉर्बन्स डिटेक्टर्स. ओके. युव्ही विजिबल ऍब्सॉर्बन्स डिटेक्टर जो आहे त्याचे सॅम्पलचे लिमिटेशन्स आहेत ते त्याच्यासोबत असतात. म्हणजे कशासोबत तर युव्ही विजिबल ऍब्सॉर्बन्स रिलेटेड असतात. झेड शेप फ्लो थ्रू सेल V 1 to 10 microliter and B is 2 to 10 mm. ओके. त्याचं फ्लो सांगितलं आणि सेलचं हे सांगितलंय 10 to microliter 1 to 10 microliter and B एक सेकंड 1 to 10 microliter and B 2 to 10 mm. ओके. त्यानंतर स्पेक्ट्रोफोटोमीटर काय मोर वर्सटाईल आहे तो स्पेक्ट्रोफोटोमीटर त्याच्यामधला युव्ही डिटेक्टर मधला. त्यानंतर फ्लोरोसेन्स डिटेक्टर्स ह्याच्यामध्ये काय आहे तर रिव्ह्यू काय बेस्ड ऑन द इमिशन ऑफ द एक्सायटेड स्टेट मॉलिक्युल्स. कशाच्या बेस्ड आहेत तर एक्सायटेड स्टेट मध्ये जे मॉलिक्युल इमिट झालेले आहेत इमिशन झाले त्यांचं ते एक्सायटेड स्टेट मध्ये जातात मॉलिक्युल्स त्याच्या रिलेटेड त्याच्या बेस्ड आहे फ्लोरोसेन्स डिटेक्टर. and the detector 900 from excitation axis म्हणजे त्याच्यामध्ये एक्सायटेशन झाल्यानंतर तो जो ऍक्सिस आहे तो 900 अराउंड आहे. डिटेक्टर 900 फ्रॉम एक्सायटेशन ऍक्सिस. LOD 10F जे आहे ह्या LODचे लिमिट प्रत्येक ठिकाणी वेगळं PJ NJ FJ. ठीक आहे एकदा चेक करावं लागेल नक्की काय ते. HG or XE लॅम्प म्हणजे झेनॉन आणि HG चा लॅम्प आहे याच्यामध्ये यूज केला जातो. त्यानंतर फ्लोरोमीटर अँड स्पेक्ट्रोफ्लोरोमीटर यूज केला म्हणजे असतो याच्यामध्ये फ्लोरेसेन्स मध्ये. आणि फ्लोरेसिंग स्पेसिस और फ्लोरेसंट डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये फ्लोरेसंट डेरिव्हेटिव्ह पण असतात. आता इथं खाली लाईट सोर्स आहे बघा. वेवलेन्स आहे तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या. एक्सायटेशन मोनोक्रोमॅटर आहे त्यातली एक वेवलेंथ इथं वन वेवलेंथ त्या सॅम्पल सेल मध्ये जाते. तिथून इमिशन मोनोक्रोमॅटरला जाते म्हणजेच ल्युमिनेसन्स ऍट मेनी वेवलेन्स वेगवेगळ्या प्रकारचं ल्युमिनेसन्स इथं हे होतो आणि इमिशन मोनोक्रोमॅटर मध्ये जातो आणि मग इथून एक पर्टिक्युलर वेवलेंथ आहे ती डिटेक्टर मध्ये जाते. त्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल डिटेक्टर्स. तर बेस्ड ऑन द एम्फोटेरिक रिस्पॉन्स ऑफ द एनालाइट to electrode usually held at constant potential. ओके. हे कशाच्या बेस्ड आहे तर एम्फोटेरिक रिस्पॉन्स ऑफ द एनालाइट. त्या एनालाइटचा एम्फोटेरिक रिस्पॉन्स. एम्फोटेरिक म्हणजे इट शोज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह बोथ काइंड ऑफ चार्जेस असं आपण म्हणतो. त्यानंतर रिस्पॉन्स ऑफ द एनालाइट टू इलेक्ट्रोड रिलेटेड अँड युजली हेल्ड ऍट द कॉन्स्टंट पोटेन्शियल. कधी घेतलं जातं तर कॉन्स्टंट पोटेन्शियलला. इफ द एनालाइट इज इलेक्ट्रोऍक्टिव्ह जर तो एनालाइट इलेक्ट्रोऍक्टिव्ह असेल कॅन बी हायली सेन्सिटिव्ह तर तो हायली सेन्सिटिव्ह असू शकतो सिन्स रिस्पॉन्स पर्यंत
is based on the surface phenomenon rather than a solution bulk property. काय सांगितलंय तर तो जो रिस्पॉन्स आहे तो कशाच्या बेस्ड आहे तर सरफेस च्या बेस्ड आहे रादर दॅन द सोल्युशन बल्क प्रॉपर्टी. त्या सोल्युशनच्या बल्क प्रॉपर्टी पेक्षा त्याच्या सरफेस फेनॉमेनॉन वरती तो जास्त बेस्ड आहे, बेस्ड आहे. एक्झाम्पल आहे युव्ही विजिबल ऍब्सॉर्बन्स. त्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल डिटेक्टर मध्ये काय सिम्प्लिसिटी, कन्व्हिनियन्स अँड वाईड स्प्रेडिंग ऍप्लिकेशन आहे. थिन लेअर ऑफ फ्लो सेल of Teflon, 50 micrometer thick and 1 to 5 microliter volume. Thin layer flow cell of Teflon. त्या टेफ्लॉनचा फ्लो सेलचा जो लेअर आहे फ्लो सेलचा तो थिन आहे, थिन लेअर आहे आणि त्याचं हे दिले रेंज दिली आहे 50 मायक्रोमीटर थिक आहे तो अँड 1 to 5 मायक्रोलिटर एवढा व्हॉल्यूम आहे त्याचा. इंडिकेटर ई, ओके, इंडिकेटर ई तर यूज केलं जातं त्याच्यामध्ये. इंडिकेटर ई त्याच्यामध्ये आहे AUC आणि PT हे एलिमेंट्स यूज केलेले आहेत त्याच्यामध्ये. मल्टी इलेक्ट्रोड सायमल्टेनियस डिटेक्शन ऑर दी सॅम्पल प्युरिटी इंडिकेशन. मल्टी इलेक्ट्रोड साठी सायमल्टेनियस डिटेक्शन किंवा सॅम्पल प्युरिटी इंडिकेशन यूज केले जातात. आता इथे बघा टू रेफरन्स अँड दी काउंटर इलेक्ट्रोड्स अँड देन टू वेस्ट, म्हणजे हे इथून कशामध्ये रेफरन्स आणि काउंटर इलेक्ट्रोड्स मध्ये जातं आणि नंतर वेस्ट मध्ये जातं. इथं फ्रॉम कॉलम मधून येतं द टेफ्लॉन ऑर द मायलर स्पेसर. हे जे इथं मध्ये आहे ते टेफ्लॉन किंवा मायलर स्पेसर आहे. वर्किंग इलेक्ट्रोड आहे हा आणि हे आहे ब्लॉक्स आहेत, हे दोन ब्लॉक्स आहेत हे वरती खाली दाखवलेत ते काय मॅचिंग केल F ब्लॉक्स, म्हणजे ते इलेमेंटचा ब्लॉक्स दाखवलेत. 1 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. एम्फोटेरिक थिन लेअर डिटेक्टर सेल फॉर दी HPLC. द इव्हॅपोरेटिंग लाईट स्कॅटरिंग डिटेक्टर. ऑब्विसली याच्यामध्ये लाईट पास होणार, लाईट स्कॅटर होणार आणि त्याच्यात म्हणजे त्याच्या थ्रू त्याचं डिटेक्शन होणार. रिस्पॉन्स टू एनी अनालाइट that is significantly less volatile than the mobile phase. हे मोबाईल फेज पेक्षा लेस व्होलाटाईल आहे आणि एनी अनालाइट दॅट इज सिग्निफिकंटली लेस व्होलाटाईल दॅन द मोबाईल फेज पेक्षा. and the eluate is mixed with N2 and forms a fine mist. मग जो इल्यूट आहे तो N2 सोबत म्हणजे नायट्रोजन गॅस सोबत हे होतो, मिक्स होतो आणि काय फॉर्म करतो तर फाईन प्रकारचं मिस्ट फॉर्म करतो, फाईन मिस्ट फॉर्म करतो. सॉल्व्हंट MP इव्हॅपोरेट्स लिव्हिंग फाईन पार्टिकल्स ऑफ अनालाइट. म्हणजे जे सॉल्व्हंट आहे जे इव्हॅपोरेट होतं, इव्हॅपोरेट्स लिव्हिंग फाईन पार्टिकल्स ऑफ द अनालाइट. मग ते काय करतं की त्या अनालाइटचे फाईन पार्टिकल्स इव्हॅपोरेट झाल्यानंतर तिथे राहतात त्याच्यावरती. द पार्टिकल्स देमसेल्स आर डिटेक्टेड बाय दी लाईट स्कॅटरिंग. मग ते जे पार्टिकल्स आहेत ते काय होतात, डिटेक्ट होतात कशाच्या थ्रू तर लाईटच्या स्कॅटरिंगच्या थ्रू. आणि रिस्पॉन्स इज प्रोपोर्शनल टू दी अनालाइट मास. म्हणजे जो रिस्पॉन्स येईल तो प्रोपोर्शनल असतो अनालाइटच्या मासला. मास ऑफ दॅट अनालाइटला हे असतो रिस्पॉन्स प्रोपोर्शनल असतो. द कॉमन कॉलम इल्युएंट आहे, इथं कॉलम इल्युएंट आहे. त्यानंतर इथं सॅम्पल ड्रॉपलेट्स आहेत हे. त्याच्यानंतर इथं न्यूट्रलायझेशन आहे, मोबाईल फेज आहे, डिटेक्टर्स आहेत. त्यानंतर लाईट सोर्स आहेत हे खाली. त्यानंतर नायट्रोजन गॅस आहे इथं. त्यानंतर नेब्युलायझर आहे. त्यानंतर प्रेशर इथं हे हा जो नाव आहे तो प्रेशर नेब्युलायझर प्रेशर रिलीफ असं काहीतरी आहे, तर तो नॉब आहे इथे. नेक्स्ट IR डिटेक्टर्स. पुढचे डिटेक्टर्स कोणते तर IR डिटेक्टर्स आहेत. फिल्टर इन्स्ट्रुमेंट्स और FTIR. and the similar cell V 1 to 10 microliter and B is 0 to 0.2 to 1 mm. Limit आहे no suitable solvent, species optics. and the FTIR allows
फॉर स्पेक्ट्रम रेकॉर्ड्स ऑफ फ्लोइंग सिस्टीम्स analogs to the diode array system. डायोड अरे सिस्टीम. मग काय होतं FTIR जे आहे FTIR हे अलाउ करतं फॉर दी स्पेक्ट्रम रेकॉर्ड्स, जे स्पेक्ट्रम रेकॉर्ड झाले त्याला ऑफ दी फ्लोईंग सिस्टीम, त्या फ्लोईंग सिस्टीमचे जे फॉर्म झालेले रेकॉर्ड्स आहेत, स्पेक्ट्रम आहेत, त्याच्यासाठी ते अलाउ करतं टू दी डायोड अरे सिस्टीम. कशाच्या थ्रू? तर डायोड अरे सिस्टीमच्या थ्रू. वॉटर और अल्कोहोल्स कॅन बी मेजर इंटरफिअरन्सेस टू सोल्यूट डिटेक्शन. ह्याच्यामध्ये सॉल्यूट डिटेक्शन साठी मेजर मेन इंटरफिअरन्सेस कुठले आहेत? तर वॉटर अँड अल्कोहोल. आणि एलओडी आहे 100 mg आहे. एलओडी आहे 100, लिमिट ऑफ डिटेक्शन आहे 100 mg ह्याच्यामध्ये आयआर डिटेक्टर मध्ये. आता फोटो डायोड अरे डिटेक्टर PDA डिटेक्टर, ह्याच्यामध्ये काय? दिस इज अ रिसेंट वन विच इज सिमिलर टू दी UV डिटेक्टर. हा आता जस्ट रिसेंट वन आहे, हा डिटेक्टर न्यू आहे आणि हा सिमिलर टू UV डिटेक्टर आहे विच ऑपरेट्स फ्रॉम दी 190 to 600 नॅनोमीटर. कुठून ते कुठपर्यंतच्या वेव्हलेंथला तो ऑपरेट होतो किंवा ते सॅम्पलचं डिटेक्शन दाखवतो तर 190 to 600 नॅनोमीटर्सला. allows for the recording of the entire spectrum of each solute as it passed through the diode array detector. मग काय होतं तर अलाउ करतं ते फॉर दी रेकॉर्डिंग ऑफ दी एंटायर स्पेक्ट्रम, पूर्ण एंटायर स्पेक्ट्रमच्या रेकॉर्डिंग करण्यासाठी ते अलाउ करतं ऑफ इच सोल्यूट, प्रत्येक सोल्यूटला इच सोल्यूट ऍज इट पास थ्रू दी डायोड. कशामधून? तर ज्यावेळेस ते डायोडच्या थ्रू पास होत असतं, डायोड अरे डिटेक्टरच्या थ्रू पास होत असतं त्यावेळेस. द रिझल्टिंग स्पेक्ट्रा इज a 3D or 3-dimensional plot of response versus the time versus the wavelength. तर त्याचं रिझोल्युशन स्पेक्ट्रा जो आहे तर तो कसा येतो? तर 3D किंवा 3-dimensional plot of that response. त्या रिस्पॉन्सचा 3D किंवा 3-dimensional प्लॉट आहे वर्सेस टाइम वर्सेस वेव्हलेंथ, असं ते PDA चा जो हे आहे रिझल्टिंग स्पेक्ट्रा जो आहे तो फॉर्म होतो. आता फोटो डायोड अरे डिटेक्टर इथं दाखवले, फोटो डायोड अरेज आहेत हे. त्यानंतर कॉन्केव्ह होलोग्राफिंग ग्रॅटिंग आहेत, इथं कॉन्केव्ह होलोग्राफिंग ग्रॅटिंग आहेत. सॅम्पल फ्लो सेल, इथं फ्लो सेल आहे. रेफरन्स अपर्चर, हे रेफरन्स आहे इथं. आणि बीम स्प्लिटर आणि ड्युटेरियम लॅम्प आहे. हे आहे फोटो डायोड अरेचं एक इन्स्ट्रुमेंटेशन. नंतर रेकॉर्डर्स अँड दी integrators. Recorders and the integrators. Recorders are used to record the responses obtained from the detectors. म्हणजे जे रेकॉर्डर्स असतात ते कशासाठी असतात तर रेकॉर्ड करण्यासाठी. काय तर रिस्पॉन्सेस ऑब्टेन्ड फ्रॉम दी डिटेक्टर, म्हणजे डिटेक्टरनी जे काही रिस्पॉन्सेस रेकॉर्ड केलेले आहेत ते शो करण्यासाठी किंवा ते रेकॉर्ड करण्यासाठी रेकॉर्डर्स असतात. आफ्टर एम्प्लिफिकेशन, कधी तर एम्प्लिफिकेशन झाल्यानंतर. दे रेकॉर्ड द बेस लाईन अँड ऑल दी पीक्स ऑब्टेन्ड. ते काय करतात, काय रेकॉर्ड करतात तर बेस लाईन रेकॉर्ड करतात आणि त्यानंतर फॉर्म झालेले जे पीक्स आहेत ते जे ऑल द पीक्स ऑब्टेन्ड विथ रिस्पेक्ट टू दी टाइम, त्या टाइमच्या नुसार जसे पीक ऑब्टेन झालेले ते सुद्धा ते रेकॉर्ड करतात. त्यानंतर रिटेन्शन टाइम फॉर ऑल द पीक्स कॅन बी फाउंड आउट फ्रॉम सच अ रेकॉर्डिंग. मग ह्याच्या थ्रू आपण काय करू शकतो तर आपण रिटेन्शन टाइम म्हणजे फाइंड करू शकतो. ऑल दी पीक्स कॅन बी फाउंड आउट फ्रॉम दी रेकॉर्डिंग. म्हणजे रिटेन्शन टाइमचे म्हणजे सगळ्या पीक्सच्या थ्रू आपण त्याचा रिटेन्शन टाइम फाउंड करू शकतो. बट द एरिया ऑफ द इंडिव्हिज्युअल पीक्स कॅनॉट बी नोन. पण त्या प्रत्येक पीकचा जो एरिया आहे इंडिव्हिज्युअली आपण ते काउंट करू शकत नाही किंवा ते माहिती नसतं आपल्याला, त्याच्यामध्ये कळत नाही ते आपल्याला. इंटिग्रेटर्स काय आहेत? इंटिग्रेटर्स आर इम्प्रूव्ड वर्जन ऑफ दी रेकॉर्डर्स. द रेकॉर्डरचे इम्प्रूव्ड वर्जन म्हणजे इंटिग्रेटर्स आहेत. विथ सम डाटा प्रोसेसिंग कॅपॅबिलिटीज, म्हणजे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही डाटा प्रोसेसिंग कॅपॅबिलिटीज आहेत त्याच्यामध्ये. दे कॅन रेकॉर्ड द इंडिव्हिज्युअल पीक्स विथ द रिटेन्शन टाइम. हे काय करतात इंटिग्रेटर जे आहेत ना ते काय करू शकतात तर ते रेकॉर्ड करू शकतात इंडिव्हिज्युअल पीक्स विथ द रिटेन्शन टाइम.
म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल पीक्स जे आहेत ते त्यांच्या रिटेन्शन टाइम सोबत रिटेन्शन टाइम, हाईट अँड विड्थ ऑफ द पीक्स म्हणजे सगळंच, आणि पीक एरिया, पर्सेंटेज ऑफ द एरिया, ह्या सगळ्या गोष्टी ते त्याच्यामध्ये रेकॉर्ड करू शकतात इंडिव्हिज्युअल पीकच्या. इंटिग्रेटर्स प्रोव्हाइड मोर इन्फॉर्मेशन ऑन पीक्स दॅन द रेकॉर्डर्स. म्हणजे रेकॉर्डर पेक्षा इंटिग्रेटर्स मध्ये जास्त इन्फॉर्मेशन, पीकच्या रिलेटेड जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते, ते प्रोव्हाइड करतं. नाउ अ डेज computers and printers are used for recording and processing the obtained data and for controlling several operation. मग आताच्या ह्याच्यामध्ये कॉम्प्युटर्स आणि प्रिंटर्स जे आहेत ते कशासाठी यूज केले जातात, तर रेकॉर्डिंग अँड प्रोसेसिंग दी ऑप्टेन डाटा, जो काही डाटा ऑप्टेन झालेला आहे त्याला रेकॉर्ड करायला आणि त्याची प्रोसेस करायला आणि रेकॉर्ड करण्यासाठी यूज केले जातात. अँड फॉर कंट्रोलिंग सेव्हरल ऑपरेशन, वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स हे करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी यूज केले जातात. पॅरामीटर्स युज्ड इन एचपीएलसी, कुठले एचपीएलसी मध्ये पॅरामीटर यूज केले जातात, रिटेन्शन टाइम, रिटेन्शन व्हॉल्यूम, सेपरेशन फॅक्टर, रिझोल्युशन, हाईट इक्विव्हॅलंट टू दी थेरॉटिकल प्लेट, त्यालाच HATP असं म्हणतात, इफिशियन्सी अँड सिमेट्री ऑफ द, कशाची सिमेट्री, कट झालं. ओके, आपण पुढे लक्षात येईल. ऍडव्हान्टेजेस, ओके ठीक आहे. बघ काय काय पॅरामीटर्स आहेत, रिटेन्शन टाइम, रिटेन्शन व्हॉल्यूम, सेपरेशन फॅक्टर, रिझोल्युशन, हाईट इक्विव्हॅलंट टू दी थेरॉटिकल प्लेट, त्यालाच HATP असं म्हणतात, इफिशियन्सी अँड सिमेट्री ऑफ, ओके सिमेट्री आहे कशाची तरी, सांगते मी तुम्हाला नंतर. ऍडव्हान्टेजेस ऑफ द एचपीएलसी, आता एचपीएलसी चे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, रॅपिड अँड प्रिसाइज क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. ह्याचं मेन ऍडव्हान्टेज हे आहे की रॅपिड अँड प्रिसाइज क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, याच्यामध्ये रॅपिड पण होतं आणि प्रिसाइज पण आहे. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, टिपिकल अनालिसिस टाइम ऑफ 5 to 20 minutes, प्रिसिजन इज लेस दॅन 0.5 to 1% RST. त्याचं जे अनालिसिस आहे, तो अनालिसिसचा टाइम 5 to 20 मिनिट आहे, म्हणजे तो तेवढा टिपिकल आहे तो. अँड प्रिसिजन इज लेस दॅन 0.1 to 1% ऑफ RST. त्यानंतर ऑटोमेटेड अनालिसिस using auto samplers and the data system for unattended analysis and report generation. ह्याच्यामध्ये काय होतं, तर ऑटो सॅम्पलर आणि डाटा सिस्टीमच्या मुळे आपण अनअटेंडेड अनालिसिस जे आहेत अँड रिपोर्ट जनरेशन, म्हणजे जे अनअटेंडेड अनालिसिस आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये ऑटो सॅम्पलर आणि डाटा सिस्टीमच्या थ्रू ते त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे लक्षात येऊ शकतात, मिळू शकतात. कसं असतं, इन्स्ट्रुमेंटची जी प्रोसेस चालू असते ते आपण एकदा लोड केलं की त्याची प्रोसेस ते करतं, त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वतःला करायला लागते असं नाही. सो ते ऑटोमेटेड आहे अनालिसिस. नंतर हाय सेन्सिटिव्हिटी डिटेक्शन, ह्याच्यामध्ये ह्याची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती हाय आहे. डिटेक्शन लिमिट्स ऑफ NG to PG, म्हणजे NG पासून ते PG पर्यंत त्याचे डिटेक्शन लिमिट्स आहेत, हे त्याचे हे आपण काय म्हणतो त्याला युनिट्स आहेत. क्वांटिटेटिव्ह सॅम्पल रिकव्हरी, ह्याच्यामध्ये काय होतं, तर क्वांटिटेटिव्ह सॅम्पल रिकव्हरी होते. प्रिपरेटिव्ह टेक्निक फ्रॉम मायक्रोग्रॅम टू KG क्वांटिटीज, किलोग्रॅम पर्यंतच्या क्वांटिटीज मध्ये. क्वांटिटेटिव्ह सॅम्पल रिकव्हरी म्हणजे सॅम्पलची रिकव्हरी होते कशी, तर प्रिपरेटिव्ह टेक्निक नव्हते, फ्रॉम मायक्रोग्रॅम टू किलोग्रॅम क्वांटिटीज, एवढ्या क्वांटिटी मध्ये. amenable to diverse samples, okay, can handle greater than 60% of all the existing compounds versus 15% of the 15% for GC. म्हणजे हे 60% किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये, म्हणजे त्याच्या जास्त पर्सेंटेज मध्ये जे सॅम्पल्स आहेत, म्हणजे एक्झिस्टिंग ऑल सॅम्पल्स, सगळे सॅम्पल्स होतात, वर्सेस 15% ऑफ दी GC. गॅस क्रोमॅटिक ग्राफी मध्ये काय, तर 15% आहे, इकडे 60% अँड मोर असे. कॅन अनालाइज सॅम्पल्स विथ दी लिटल ऑर मिनिमल प्रिपरेशन, म्हणजे लहान म्हणजे कमी सॅम्पल किंवा छोटे सॅम्पल किंवा मिनिमल प्रिपरेशन मधले सॅम्पल जे आहेत ते सुद्धा ते अनालाइज करतं. आता TLC आणि HPTLC मधला डिफरन्स आहे.
क्वांटिटेटिव्ह ओनली, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. मग स्टेशनरी फेज काय आहे, 2 डायमेन्शनल थिन लेअर प्लेट आणि 3 डायमेन्शनल कॉलम, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मध्ये म्हणजे HPLC मध्ये. इन्स्ट्रुमेंटेशन मिनिमल, इकडे मच विथ मेनी ऍडजस्टेबल पॅरामीटर्स, म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऍडजस्टेबल पॅरामीटर्स आहेत ना HPLC मध्ये. त्यानंतर सॅम्पल ऍप्लिकेशन स्पॉटिंग, कॅपिलरीच्या थ्रू स्पॉटिंग करतो आपण TLC मध्ये. आणि HPLC मध्ये आपण इंजेक्शन म्हणजे रेडाइन इंजेक्टर युज करून आपण इंजेक्शन पोर्ट मध्ये इंजेक्शनच्या थ्रू आपण सॅम्पल म्हणजे सिरिंजच्या थ्रू आपण इंजेक्शन पोर्ट मध्ये सॅम्पल इंजेक्ट करतो. नंतर मोबाईल फेजची मुवमेंट, TLC मध्ये काय होतं, कॅपिलरी ऍक्शन होते म्हणजे ड्युरिंग डेव्हलपमेंट. आणि HPLC मध्ये हाय प्रेशर सॉल्व्हंट डिलिव्हरी आहे, हाय प्रेशरनी मोबाईल फेज मूव्ह होते. व्हिज्युअलायझेशन ऑफ रिझल्ट, UV लाईट बॉक्स आणि इकडे TLC मध्ये UV लाईट बॉक्स आणि HPLC मध्ये ऑनलाईन डिटेक्शन म्हणजे व्हेरिएबल UV किंवा UV विजिबलच्या थ्रू होतं डिटेक्शन. फॉर्म ऑफ रिझल्ट काय तर TLC मध्ये स्पॉट्स होतात आणि RF व्हॅल्यू आपण काउंट करतो. आणि इकडे HPLC मध्ये पीक्स असतात. RF व्हॅल्यू ह्याच्या दोन्ही मध्ये पण आपण RF व्हॅल्यूज काउंट करतो, पण ह्याच्यामध्ये TLC मध्ये स्पॉट्स असतात आणि इकडे पीक्स असतात HPLC मध्ये. आणि दोन्ही मध्ये इकडे TLC मध्ये आपण रिटेन्शन फॅक्टर डिटरमाइन करतो आणि HPLC मध्ये आपण रिटेन्शन टाइम डिटरमाइन करतो. तर GC based on volatility, some volatility of the compounds at high temperature. Many non-volatile organics are analyzed after the conversion to a volatile form. Hydroxyl and acid groups converted to the ether or ester. GC मधल्या GC चं चाललंय. व्होलॅटिलिटीच्या रिलेटेड काय काय आहे GC मध्ये आणि HPLC मध्ये काय आहे, म्हणजे काय डिफरन्सेस आहेत, काय काय आहे GC मध्ये आणि HPLC मध्ये ते बघतोय आपण. बेस्ड ऑन व्होलॅटिलिटी काय काय आहे, तर सम व्होलॅटिलिटी ऑफ द कंपाऊंड हाय टेम्परेचरचे. नंतर मेनी नॉन व्होलॅटाइल ऑर्गॅनिक्स आर अनालाइज्ड आफ्टर कन्वर्जन टू अ व्होलॅटाइल फॉर्म, म्हणजे वेगवेगळे असे नॉन व्होलॅटाइल ऑर्गॅनिक्स असे आहेत की जे अनालाइज केले जातात कधी, आफ्टर कन्वर्जन टू व्होलॅटाइल, म्हणजे त्यांचं व्होलॅटाइल फॉर्म मध्ये कन्वर्जन झाल्यानंतर ते अनालाइज केले जातात. हायड्रॉक्झिल अँड ऍसिड ग्रुप्स कन्वर्टेड टू दी इथर और इस्टर्स, म्हणजे हायड्रॉक्झिल आणि ऍसिड ग्रुप जे आहेत ते कन्वर्ट होतात इथर किंवा इस्टर मध्ये. मेकिंग व्होलॅटाइल डेरिव्हेटिव्ह इज टाइम कंझ्युमिंग अँड ऑफन इनइफिशियंट. व्होलॅटाइल डेरिव्हेटिव्ह बनवणं हे टाइम कंझ्युमिंग आहे आणि इनइफिशियंट आहे. आणि इंट्रोड्युसेस एरर, त्यामुळं एरर सुद्धा असू शकते किंवा फॉर्म होऊ शकते. HPLC बेस्ड ऑन दी पोलॅरिटी और नॉट व्होलॅटिलिटी. HPLC ही पोलॅरिटी वरती बेस्ड आहे, नॉट फॉर व्होलॅटिलिटी. याच्यामध्ये काय होतं, बेटर दॅन GC फॉर मेनी नॉन व्होलॅटाइल थर्मली लायबल अँड पोलार मटेरियल्स. वॉटर सॅम्पल्स इंजेक्टेड डायरेक्टली, नो एक्स्ट्रॅक्शन अँड मिनिमल प्रिपरेशन. मॅडम तुमचा ऑडिओ ऑन आहे, बंद करा. वॉटर सॅम्पल्स इंजेक्टेड डायरेक्टली आणि त्यामुळे काय म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय होतं तर नो एक्स्ट्रॅक्शन, मिनिमल प्रिपरेशन, नॉन डिस्ट्रक्टिव्ह मेथड आहे, इझी टू लर्न अँड यूज, लर्न होण्यासाठी आणि यूज करण्यासाठी खूप इझी मेथड आहे ही HPLC ची. अँड नो लिमिट बाय द व्होलॅटिलिटी और स्टॅबिलिटी व्होलॅटिलिटी आणि स्टॅबिलिटी साठी असं काही लिमिट नाही. नंतर डेरिव्हेटायझेशन इन HPLC. आता HPLC मध्ये डेरिव्हेटायझेशन काय आहे, इन ऑर्डर टू इन्क्रीज द डिटेक्टॅबिलिटी ऑफ द व्हेरियस क्लासेस ऑफ द कंपाऊंड्स फॉर विच सेन्सिटिव्ह डिटेक्टर्स आर नॉट अवेलेबल. Derivatization is carried out in HPLC. A good amount of work has been performed on the labeling of compounds with chromophores and fluorophores for detection using UV spectrometers and fluorimeters respectively. ह्याच्यामध्ये काय होतं, गुड अमाउंट ऑफ वर्क हॅज बीन परफॉर्म्ड ऑन द लेबलिंग ऑफ द कंपाऊंड्स विथ क्रोमोफोर्स अँड दी फ्लोरोफोर्स. क्रोमोफोर्स आणि फ्लोरोफोर्सच्या अकॉर्डिंग ते कंपाऊंडचं हे होतं, लेबलिंग होतं किंवा चेक केले जातात. फॉर डिटेक्शन युझिंग UV स्पेक्ट्रोमीटर्स, डिटेक्शन साठी UV स्पेक्ट्रोमीटर्स यूज केले जातात. अँड
colorimeters respectively. There are the two important types of the derivatization. These are pre-column derivatization and post-column derivatization. Pre-column मध्ये काय काय होतं? In pre-column derivatization, there are no restrictions on the solvents. याच्यामध्ये सॉल्व्हंट वरती रिस्ट्रिक्शन्स नसतात. Solvents, reagents or reaction rates chosen and excess of reagents can be removed before the injection. याच्यामध्ये काय होतं? प्री कॉलम डेरिव्हेटायझेशन मध्ये काय होतं? नो रिस्ट म्हणजे त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स नसतात. कुणाला? ऑन दी सॉल्व्हंटला नसतात, रिएजंट्सला नसतात. और reaction rates chosen and excess of the reagents can be removed before the injection. However, artifact formation if present can be checked by positive identification of the eluted peaks. म्हणजे जर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आयडेंटिफिकेशन आहे, म्हणजे जे इल्युटेड झालेले पिक्स आहेत किंवा जे पिक्स फॉर्म होत आहेत ते चेक केले जातात. अँड फॉर एक्झाम्पल इन द डेरिव्हेटायझेशन ऑफ अ ट्रायकिटोन. ओके, ट्रायकिटोन त्यांनी एक्झाम्पल दिले ट्रायकिटोनचं डेरिव्हेटायझेशन with more than one functional group. एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप मध्ये कॅपेबल ऑफ बीइंग डेरिव्हेटाइज्ड. There is a possibility of range of derivatives being formed from one solute. ओके, एका सोल्यूट पासून त्याचे पॉसिबिलिटीज फॉर्म झालेले असतात. डेरिव्हेटाइज्ड होतं पहिल्यांदा वेगवेगळ्या म्हणजे फंक्शनल ग्रुप सोबत ते रिॲक्ट होतं किंवा कनेक्ट होतं आणि त्याच्यानंतर काय होतं की डेरिव्हेटाइज्ड होतं म्हणजे काय होतं वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या अदर फंक्शनल ग्रुप वगैरे अटॅच होतात त्याच्यामध्ये. देअर इज अ possibility of range of the derivatives being formed from one solute, eka solute pasun. It is clearly necessary to check that the derivatization reactions are quantitative or the sample derivatizations proceed in a manner along to the derivatization of the standards. हे थोडस कन्फ्युजिंग आहे, कन्फ्युज होत असेल. आपण एक्झाम्पल घेऊया, एक्झाम्पल वरून लक्षात येते का बघू. एक्झाम्पल्स ऑफ प्री कॉलम डेरिव्हेटायझेशन टू फॉर्म द UV chromophores include the treatment of the ketosteroids with 2,4-DNP and the benzylation of the hydroxysteroids or the esterification of the fatty acids. Similarly, fluorophores have been introduced into the amino acids, biogenic amines and the alkaloids by treatment with the densyl chloride. ओके, एक्झॅक्टली काय होतं इन शॉर्ट प्री कॉलम डेरिव्हेटायझेशन मध्ये काय होतं की ह्याच्यामध्ये काय होतं पहिल्यांदा त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन नसतात, म्हणजे कुठल्याच गोष्टीसाठी रिस्ट्रिक्शन नसतात. कशासाठी? कुणावर? सॉल्व्हंटला नसतात, रिएजंट्सला नसतात किंवा रिएक्शन रेट्स चूजन म्हणजे त्या रिएक्शनचा रेट चूज म्हणजे जो काय ठरलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा रिस्ट्रिक्शन नसतात. अँड एक्सेस ऑफ द रिएजंट कॅन बी रिमूव्ड बिफोर द इंजेक्शन. म्हणजे जे एक्सेस आहे रिएजंट ते इंजेक्शनच्या आधी रिमूव्ह केलं गेलं तरी सुद्धा इश्यू नाहीये त्याच्यामध्ये. इफ प्रेझेंट कॅन बी चेक्ड बाय द पॉझिटिव्ह आयडेंटिफिकेशन ऑफ द इल्युटेड पिक्स. म्हणजे त्याचं पॉझिटिव्हली आयडेंटिफिकेशन होतं त्या इल्युटेड पिक्सचं, म्हणजे चेक होतात ते. And for example, in the derivatization of the triketone with more than one functional group, एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असतो कॅपेबल ऑफ बीइंग डेरिव्हेटाइज्ड. मग ते कशासाठी असतात? ते कॅपेबल आहेत डेरिव्हेटायझेशन होण्यासाठी. देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रेंज ऑफ द डेरिव्हेटिव्ह बीइंग फॉर्म फ्रॉम वन सोल्यूट. कशामुळे फॉर्म होतात? तर एका सोल्यूट पासून ते फॉर्म होतात. इट इज क्लिअरली नेसेसरी टू चेक दॅट द डेरिव्हेटायझेशन रिएक्शन्स are quantitative or the sample derivatizations proceed in manner along to the derivatization of the standard. म्हणजे सॅम्पल आणि स्टँडर्डच्या सोबत त्याचं डेरिव्हेटायझेशन होतं. इन शॉर्ट तर पोस्ट कॉलम म्हणजे प्री कॉलम झाला. तर पोस्ट कॉलम मध्ये काय होतं तर इट इज कॅरिड आउट ऑन दी सेपरेटेड सोल्युट्स ऍज दे एमर्ज फ्रॉम दी क्रोमॅटोग्राफिक कॉलम.
मग ते कसं होतं तर सॉलिड सेपरेट होतात ह्याच्यामध्ये पोस्ट कॉलम मध्ये काय होतात सॉलिड सेपरेट होतात ऍज दे एमर्ज फ्रॉम दी क्रोमॅटोग्राफिक कॉलम म्हणजे जेव्हा ते क्रोमॅटोग्राफिक कॉलम पासून दूर जातात त्यावेळेस किंवा एमर्ज होतात त्याच्यामध्ये त्यावेळेस ते काय होते सेपरेट होतात सॉलिड्स इन HPLC दिस प्लेसेस सिरियस रिस्ट्रिक्शन ऑन द डेरिव्हेटायझेशन रिएक्शन HPLC मध्ये काय होतं की अशा म्हणजे पोस्ट कॉलम डेरिव्हेटायझेशन मध्ये काय होतं की दिस प्लेसेस सिरियस रिस्ट्रिक्शन ऑन द डेरिव्हेटायझेशन रिएक्शन म्हणजे जास्त प्रमाणामध्ये रिस्ट्रिक्शन असतात त्याच्यामध्ये बिकॉज डायल्युशन ऑफ दिस इल्युएंट पीक त्या इल्युएंट पीकचं जे डायल्युशन आहे मस्ट बी मिनिमाइज ते मिनिमाइज केलं जातं and considered as एक सेकंड considerably okay consequently very fast reactions must be used and the reagents and the mobile phases must be comparable म्हणजे याच्यामध्ये काय होतात की रिएक्शन ज्या होतात त्या फास्ट होतात आणि यूज केल्या जातात अँड दी रिएजंट्स अँड मोबाईल फेज म्हणजे रिएक्शन्स असू देत किंवा रिएजंट्स असू देत ते यूज केले जातात नाही त्या रिएक्शन ज्या आहेत त्या फास्ट होतात आणि त्या यूज केले जातात अँड मोबाईल फेज मस्ट बी कम्पेअर आणि मोबाईल फेज जी आहे ती कम्पेअर केली जाते कम्पेरेबल आहे ह्याच्यामध्ये पोस्ट कॉलम डेरिव्हेटायझेशन एक्झाम्पल ऑफ पोस्ट कॉलम आता पोस्ट कॉलमचे एक्झाम्पल्स काय ते बघूया पोस्ट कॉलम डेरिव्हेटायझेशन रिएक्शन फॉर यूज विथ UV डिटेक्टर्स इन्क्लूड काय काय असतं तर रिएक्शन ऑफ अमायनो ऍसिड्स विथ निनहायड्रिन अँड फ्लोरोसिन्समाइन त्याच्यामध्ये अमायनो ऍसिड जे आहेत अमायनो ऍसिडच्या रिएक्शन्स होतात विथ निनहायड्रिन सोबत अँड फ्लोरोसिनामाइन त्यानंतर रिएक्शन विथ दी फॅटी ऍसिड विथ ऑर्थो नायट्रोफिनॉल फॅटी ऍसिडच्या कशासोबत होतात ऑर्थो नायट्रोफिनॉल सोबत रिएक्शन्स ऑफ कीटोनच्या कशासोबत होतात 2,4-DNP डायनायट्रोफिनाइल त्यानंतर थर्मल और ऍसिड ट्रीटमेंट ऑफ दी कार्बोहायड्रेट्स ओके थर्मल आणि ऍसिड ट्रीटमेंट जे आहेत कार्बोहायड्रेट्स वरच्या तर त्याच्यासाठी काय अन ऑक्सिडेशन डिटेक्टर फॉर दी फ्लोरोमेट्रिक अनालिसिस ऑफ दी कार्बोहायड्रेट्स in body fluids using CE3 fluorescence has also been reported. याच्यासाठी एक सेपरेट फ्लोरेसन्सचा म्हणजे सेपरेट फ्लोरेसन्स हे केलेलं आहे दिलेलं आहे त्यांनी कशासाठी चेक करण्यासाठी CE3 म्हणून त्याचं नाव आहे ऑक्सिडेशन डिटेक्टर फॉर दी फ्लोरोमेट्रिक अनालिसिस ऑफ दी कार्बोहायड्रेटच्या फ्लोरोमेट्रिक अनालिसिस साठी इन बॉडी फ्लुइड्स आणि बॉडी फ्लुइड्स मधल्या using CE3 fluorescence has also been reported तो सुद्धा रिपोर्ट केला तो सुद्धा असतो त्याच्यामध्ये application that HPLC is one of the most widely applied analytical separation technique हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाइडली यूज केले जाणारं अनालिटिकल सेपरेशन टेक्निक आहे द फार्मास्युटिकल किंवा फार्मसी रिलेटेड काय तर टॅबलेट डिझोल्युशन ऑफ द फार्मास्युटिकल डोसेज त्याचे ऍप्लिकेशन्स रिलेटेड टू फार्मास्युटिकल किंवा फार्मसी रिलेटेड काय ऍप्लिकेशन्स आहेत त्याचे ते तर टॅबलेट डिझोल्युशन ऑफ द फार्मास्युटिकल डोसेजेस शेल्फ लाईफ डिटर्मिनेशन ऑफ द फार्मास्युटिकल प्रोडक्ट एखाद्या फार्मास्युटिकल प्रोडक्टचे शेल्फ लाईफ सुद्धा आपण डिटरमाइन करू शकतो आपण ह्याच्या थ्रू त्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ काउंटरफेट ड्रग प्रोडक्ट्स म्हणजे जे काउंटरफेट ड्रग प्रोडक्ट्स आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन पण आपण करू शकतो नंतर फार्मास्युटिकल क्वालिटी कंट्रोल पण आपण करतो आता एन्व्हायरमेंटल आणि फॉरेन्सिक त्याचे ऍप्लिकेशन फिनॉल्स इन ड्रिंकिंग वॉटर त्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ डायफिनहायड्रामाइन इन सेडिमेंट सॅम्पल्स त्याचं आयडेंटिफिकेशन होतं ते सेडिमेंट सॅम्पल मध्ये असतं त्याचं आयडेंटिफिकेशन होतं
Bio monitoring of PAH pollution in high altitude mountain lakes through the analysis of the fish bile. बायो मॉनिटरिंग होतं PAH चं पोल्युशन. PAH हे एक एन्झाइम आहे, त्याचं बायो मॉनिटरिंग होतं पोल्युशन इन हाय अल्टिट्यूड माउंटेन लॅक्स, म्हणजे हाय अल्टिट्यूडचा जो माउंटेन आहे तो लॅक होतो थ्रू दी अनालिसिस ऑफ दी फिश बाईल. म्हणजे आता ह्याच्यामध्ये म्हणजे पीकच्या थ्रू पीकच्या थ्रू होतं. इस्ट्रोजन्स इज कोस्टल waters, the sewage source. ओके, सीवेज सोर्स म्हणून आपण इस्ट्रोजन इन कोस्टल वॉटर्स यूज करतो. टॉक्झिसिटी ऑफ टेट्रासायक्लिन्स अँड द टेट्रासायक्लिन डिग्रेडेशन प्रोडक्ट टू एन्व्हायरमेंटली रिलेव्हंट बॅक्टेरिया. म्हणजे टेट्रासायक्लिन आणि टेट्रासायक्लिनचे जे डिग्रेडेशन प्रोडक्ट आहेत त्यांची टॉक्झिसिटी जी आहे ती बॅक्टेरिया रिलेव्हंट जे आहेत त्यांची म्हणजे एन्व्हायरमेंटल ऍप्लिकेशन काय तर ते आहे, तर ते चेक केले जाते किंवा ते चेक करू शकतो आपण. असेसमेंट ऑफ TNT टॉक्झिसिटी इज सेडिमेंट मध्ये ही टॉक्झिसिटी TNT ची चेक केली जाते. त्यानंतर फॉरेन्सिस मध्ये मोबाईल HPLC apparatus at dance parties. HPLC मोबाईल फेज जे आहे HPLC ची ऑन साइट आयडेंटिफिकेशन अँड क्वांटिफिकेशन ऑफ द ड्रग. ओके, अच्छा, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतंय HPLC चे जे अपॅरेटस आहे त्याचं आयडेंटिफिकेशन अँड क्वांटिफिकेशन होते, तर ड्रगचं होतंय इन मोबाईल फेज, म्हणजे मोबाईल फेजच्या थ्रू ते आयडेंटिफिकेशन अँड क्वांटिफिकेशन होते. इन शॉर्ट, आयडेंटिफिकेशन ऑफ द अनाबोलाइड स्टिरॉइड इन सिरम, युरिन, स्वेट अँड द हेअर. म्हणजे अनाबोलाइड्स जे आहेत, स्टिरॉइड अनाबोलिक स्टिरॉइड्स जे आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन होतंय काय तर सिरम, युरिन, स्वेट अँड हेअर. अँड द फॉरेन्सिक अनालिसिस ऑफ द टेक्सटाईल डाईज, जे डाईज आहेत टेक्सटाईल डाईज जे आहेत त्यांचं पण फॉरेन्सिक अनालिसिस होतं. डिटर्मिनेशन ऑफ कोकेन अँड मेटाबोलाइट्स इन मिकोनियम, म्हणजे कोकेन अँड अदर मेटाबोलाइट्स जे आहेत इन मिकोनियम त्यांचं डिटर्मिनेशन होतं. सायमल्टेनियस क्वांटिफिकेशन ऑफ सायकोथेरप्युटिक ड्रग्ज इन ह्युमन प्लाझ्मा मध्ये जे सायकोथेरप्युटिक ड्रग्ज आहेत त्यांचं पण सायमल्टेनियस क्वांटिफिकेशन होतं. त्यानंतर क्लिनिकल अँड फूड अँड फ्लेवर. तर क्लिनिकल मध्ये काय क्वांटिफिकेशन ऑफ DEET ऑफ द ह्युमन युरिनचं क्वांटिफिकेशन होतं. अनालिसिस ऑफ अँटीबायोटिक्स, इन्क्रीज्ड युरिनरी एक्सक्रीशन ऑफ द aquaporin 2 in patients with the liver लिव्हर सिरोसिस, म्हणजे लिव्हर सिरोसिस ज्या पेशंट्सला असतं तर त्या पेशंट मध्ये त्याचं युरिनरी एक्सक्रीशन ते म्हणजे इन्क्रीज झाले की नाही ते चेक करता येतं, केलं जातं. डिटेक्शन ऑफ एंडोजिनियस न्यूरोपेप्टाइड्स इन ब्रेन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड्स. त्यामध्ये अजून काय डिटेक्ट केलं जातं तर एंडोजिनियस न्यूरोपेप्टाइड्स जे आहेत इन ब्रेनच्या एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मध्ये जे एंडोजिनियस न्यूरोपेप्टाइड्स आहेत त्यांचं डिटेक्शन केलं जातं. फूड अँड फ्लेवर, त्याच्यामध्ये एन्शुरिंग सॉफ्ट ड्रिंक्स कन्सिस्टन्सी अँड क्वालिटी त्याची चेक केली जाते सॉफ्ट ड्रिंकची. अनालिसिस ऑफ दी विसिनल डायकिटोन्स इन बियर मधले जे विसिनल डायकिटोन्स आहेत त्यांचं पण अनालिसिस केलं जातं याच्यामध्ये. आणि शुगर अनालिसिस इन फ्रूट ज्युसेस मधलं शुगर म्हणजे किती शुगर कंटेंट आहे, किती याच्यामध्ये बियर मध्ये किती विसिनल डायकिटोन्स आहेत त्याचं अनालिसिस केलं जातं. फ्रूट ज्यूस मध्ये किती शुगर प्रेझेंट आहे त्याचं अनालिसिस केलं जातं. द पॉलिसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स इन ब्राझिलियन व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स, म्हणजे जे ब्राझिलियन व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स आहेत त्यांच्यामध्ये पॉलिसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन किती आहेत ते पण आपण चेक करू शकतो ह्याच्या थ्रू. ट्रेस अनालिसिस ऑफ दी मिलिटरी हाय एक्सप्लोजिव्ह इन ऍग्रिकल्चरल क्रॉप्स, म्हणजे ऍग्रिकल्चर क्रॉप्स आहेत जे आपले
शेतामध्ये जे आपण धान्य वगैरे लावतो तर त्याच्यामधलं आपण काय ट्रेस अनालिसिस करतो ऑफ दी मिलिटरी हाय एक्सप्लोजिव्ह जे आहेत इन ऍग्रिकल्चरल क्रॉप्स मध्ये जे आहेत त्यांचं आपण अनालिसिस करतो. नंतर स्टॅबिलिटी ऑफ दी स्टॅबिलिटी कशाची तर ऍस्पार्टिन इन द प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज अँड व्हॅनिलिन. ग्लुकोज आणि व्हॅनिलिनच्या म्हणजे ह्याच्या ऍस्पार्टिन इन प्रेझेन्स ऑफ ग्लुकोज अँड व्हॅनिलिन त्याची स्टॅबिलिटी आपण ह्याच्या थ्रू चेक करतो. द युजेस अँड ऍप्लिकेशन्स separation and analysis of mixed components, non-volatile compounds, pharmaceutical salts, polymers, heavy hydrocarbons, or thermally unstable compounds. म्हणजे कुठले ट्रायनायट्रोटोलिन, TNT and enzymes. Qualitative analysis, identification ID of the individual compounds in the sample. म्हणजे ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल कंपाऊंडच्या सॅम्पलचं आयडेंटिफिकेशन होतं. सेपरेटली आयडेंटिफिकेशन होतं. सेपरेट त्याचे पिक्स आपल्याला दिसतात. आता क्वांटिटेटिव्ह अनालिसिस कसं होतं तर द मेजरमेंट ऑफ द अमाऊंट ऑफ अ कंपाऊंड इन दी सॅम्पल म्हणजे कॉन्सन्ट्रेशन चेक केलं जातं. प्रिपरेशन ऑफ प्युअर कंपाऊंड्स. अ प्युअर सबस्टन्स कॅन बी प्रिपेअर्ड फॉर लॅटर यूज. प्युअर सबस्टन्स प्रिपेअर केला जातो कशासाठी लॅटर यूज साठी. म्हणजे एक्झाम्पल काय दिले त्यांनी ऑर्गॅनिक सिंथेसिस, क्लिनिकल स्टडीज, टॉक्झिकॉलॉजी स्टडीज एटसेट्रा. दिस मेथोडॉलॉजी इज कॉल्ड एज. ह्याला कोणती मेथोडॉलॉजी म्हणतात तर प्रिपरेटिव्ह क्रोमॅटोग्राफी. प्रिपरेटिव्ह क्रोमॅटोग्राफी असं म्हणतात. द युजेस अँड ऍप्लिकेशन केमिकल, बायोसेन्स, फार्मास्युटिकल, एन्व्हायरमेंटल, कंझ्युमर प्रोडक्ट्स अँड क्लिनिकल. केमिकल मध्ये काय काय पॉलिस्टायरीन डाईज अँड थॅलेट्स आहेत. बायोसायन्स मध्ये आहे प्रोटीन्स, पेप्टाइड्स, न्यूक्लिओटाइड्स. फार्मास्युटिकल्स मध्ये आहेत टेट्रासायक्लिन्स, कॉर्टिकोस्टिरॉइड्स, अँटी डिप्रेसंट अँड बार्बिच्युरेट्स. नंतर कंझ्युमर प्रोडक्ट्स मध्ये सॉफ्ट ड्रिंक्स, अँटीऑक्सिडंट्स अँड शुगर्स. त्यानंतर एन्व्हायरमेंटल मध्ये आहे पॉली अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. त्यानंतर फिनॉल इन ड्रिंकिंग वॉटर आणि लास्टला बहुतेक हेवी मेटल्स असं असेल. त्यानंतर क्लिनिकल मध्ये आहे अमायनो ऍसिड्स, विटॅमिन्स अँड न्यूरोपेप्टाइड्स. अमायनो ऍसिड्स, विटॅमिन्स अँड न्यूरोपेप्टाइड्स. त्यानंतर नेक्स्ट आहे फार्मास्युटिकल रिसर्च. फार्मास्युटिकल रिसर्चच्या रिलेटेड त्याचे uses and applications काय काय तर ऑल एरियाज इन्क्लुडिंग अर्ली आयडेंटिफिकेशन ऑफ द क्लिनिकली रिलेव्हंट मॉलिक्युल्स टू लार्ज स्केल प्रोसेसिंग अँड प्युरिफिकेशन. त्याच्यामध्ये काय काय होतं तर टॅबलेट डिझोल्युशन, शेल्फ लाईफ डिटर्मिनेशन, फार्मास्युटिकल क्वालिटी कंट्रोल, थेरप्युटिक ड्रग मॉनिटरिंग, मेटाबोलाइट्स म्हणजे सबस्ट्रेट्स किंवा इनहिबिटर्स, फॉरेन्सिस ड्रग ऑफ द अब्यूज. त्यानंतर टॉक्झिकॉलॉजी म्हणजे एक्झाम्पल पॅरासिटामॉल पॉइझनिंग वगैरे म्हणजे ड्रगचं पॉइझनिंग वगैरे होतं त्याची टॉक्झिकॉलॉजी म्हणजे टॉक्झिक किती आहे किंवा काय ते चेक करता येऊ शकतं. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. HPLC ऍडव्हान्टेजेस स्पीड म्हणजे मिनिट्स त्याचा स्पीड जास्त असतो, हाय रिझोल्युशन आहे, सेन्सिटिव्हिटी आहे, अॅक्युरेसी आहे आणि ऑटोमेशन आहे. आणि डिसएडव्हान्टेज काय आहे तर कॉस्ट अँड कॉम्प्लेक्सिटी. कॉस्ट म्हणजे एक्सपेन्सिव्ह खूप आहे हे. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ HPLC इन फार्मास्युटिकल्स अँड मेडिसिन्स. काय इम्पॉर्टन्स आहे याचा HPLCचा तर इट इज युज्ड इन द फार्मास्युटिकल अँड मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री टू टेस्ट द प्रोडक्ट्स अँड द इन्ग्रेडियंट्स युज्ड टू मेक देम. म्हणजे ते प्रोडक्ट्स टेस्टिंग साठी आणि इन्ग्रेडियंटच्या टेस्टिंग साठी हे युज केलं जातं. दिस टेस्टिंग इज ऑफन परफॉर्म्ड बाय फार्मास्युटिकल कंपनीज क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी. म्हणजे जे फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये क्वालिटी कंट्रोलच्या ज्या लॅबोरेटरीज असतात त्याच्या थ्रू हे चेकिंग केलं जातं, ते चेक केले जातात. फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये प्रत्येक फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये हे क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरीज असतात, तिथं त्याचं टेस्टिंग होतं. आणि द केमिस्ट employed by these manufacturers will run samples of raw materials or finished goods through the HPLC machines and then analyze the result. म्हणजे केमिस्ट असतात ते काय करतात ते मॅन्युफॅक्चरर वगैरे जे असतात ते विल रन सॅम्पल्स. ते काय करतात सॅम्पल रन करतात आणि एकच मिनिट. हॅलो हा ओके ओके आहे हा हा
तर chemists employed by these manufacturers will run samples of raw materials or finished goods through the HPLC machine and then analyze the result. मग नंतर ते result analysis करतात. ओके, थँक्यू. आता आपण प्रेझेंटी घेऊया.